शुगर पण कमी झालं नाही काढवली 5 मिनिट काढवली सोपं नाही मला तिकडे ते मरायला हेर झाले आपण ऐकते घ्यायचं मला सांग ते मरायला तयार झाले त्यांचं आपण ऐकते घ्यायचं आपली शिवजन्मभूमी सुरुवातीतून पाय होती सुरुवात अंतर लाज वाटायला आहे का नाही शर्मीची गोष्ट ते करते त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असे हरते आणि कोण मरत नाही उपोषणाने कोण मरत नाही त्रास होतो घरचे राडा देत मित्रपरिवार रडतोय घरचे तर राडा देत मी बघतोय मित्रपरिवार कोण रडतोय बाजूला जाऊन राडा देत यामध्ये मुली आणि मग दुसरा सांगता हा रडत होता हे राडा ते आहे यांचं रडणं मग मला झोप येत नाही रात्रीचं मला असं वाटतं मी यांची अन्याय करतो मी त्याच्यावर म्हणते तुम्ही येऊच नका मी माझी लढाई माझ्या पत्नीला पंचगुण तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही मी म्हटलो का रास्ता रोको करायचा असता ना मी कधीच केला असता तुम्हाला माहिती आपल्या धमकी केला असता भाऊ आपल्याला काय ते हेच नाही आपल्याला फक्त जरांगी पाटलांना पाठिंबा म्हणून उपोषणाला बसलोय ते जीव वाचला पाहिजे त्यांना मी लई रोवून पाहिजे त्याच्यामुळे मला ते त्यांच्याबद्दल एक हे निष्ठा आहे त्यांच्या जशी महाराजांबद्दल निष्ठा आहे मला महाराज नाही त्यांना म्हणत मावळ्यांप्रती जशी निष्ठा आहे एक मावळी त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे त्या ताकदीने ते जीव देऊ शकतात मग आपण ऐकते घ्यायचं का मला काही बापू फुकते का आपण केलं पाहिजे ना काहीतरी आपलं योगदान पाहिजे ना असं काय करत बाकी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्या उपोषण सोडावं कोणी चर्चा करायची नाही मी आता रोज सांगतो गेली 5 दिवस झाले त्या टायमाला बीपी मला काय माहित नव्हतं दादा आता कळली बीपी मी असं होते शुगर मी असं आता 5 दिवसात कळायला लागली दिवस चांगला जातो 5 वाजले का कुणी ना कुणी येतं आणि उपोषण सोडायला अरे मी काय जग माराय बसलोय का मी बसलोय मी पूर्ण विचार करून बसलोय मी महाराजांची शपथ घेऊन बसलोय मी उपोषण सोडणार नाही आणि तुम्ही सांगतो दादा शरद नाना तुम्ही आम्हाला नाही दादा तुम्ही सांगा काय करायचं आम्ही दादा तुम्ही जर बळजबरी केली मित्र या नात्याने पाहुणी या नात्याने पोर या नात्याने भाऊ मी काय म्हणतोय मी लई या ऑन रेकॉर्ड या मोबाईल समोर बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय एकदम विचार करून ते विधान वापरतोय तुम्ही कोणी जर प्रयत्न केला ना मा उपोषण तोडायचा तोडा ना तुमच्या धमक आहे ना आपला तालुका घेऊन जा जारांगी पाटलाकडे जा ना गाड्या करून एक दिवस देता येत नाही का आपल्याला त्यांच्यासाठी त्यांनी अख्खं आयुष्य खर्च केले किडण्या बिडण्या आउट झाले त्यांच्या आपलं काम नाही का आपण फुकटे का माझं जर उपोषण कोणी तोडायचा प्रयत्न केला प्रेम आहे तुमचं मान्य आहे काळजी हा काळजी आहे प्रेम आहे ना मी कुठं काय म्हणते पण ते माझं कर्तव्य आहे तुमच्या मी ऐका महाराज मी तेच तुम्हाला सांगतो तेच उदाहरण परत आईची जाऊ जर महाराजांना म्हणली असती बाळा तू घरात बस झालं नसतं स्वराज्य वाटोळ झालं असतं आपलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते जर मा उपोषण कोणी तोडायचा प्रयत्न केला वाणी साहेब मी जिथं जमल तिथं एखादा मंत्री म्हणा सरकारचा त्याचं ऑफिस म्हणा दादा बरोबर सरकारी कोणतेही ऑफिस म्हणा किंवा सरकारचा चाललेला एखादा मेळावा असेल किंवा आंतरावलीमध्ये जारंगे पाटलांचं जर ते उपोषण चालू असेल तुम्हा माझ्या जबरदस्तीने जर उपोषण सोडलं ना मी तिथं आत्मदहन करेन ध्यानात ठेवा ही माहिती तुम्हाला वॉर्निंग आहे सगळ्यांना भाऊ मी लय जबाबदारी करतो त्याच्यामुळं इथून पुढे जर तुमच्या कोणत्या तोंडातून मा उपोषण तोडायचा विषय निघला तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही ध्यानात ठेवतो मी एक प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला तुम्ही समजून घ्या माझ्या भावना किती तीव्र आहेत माझ्या भावनांचा अनादर करू नका तुम्हाला जमत नाही घरी निघा तुमच्या धमक नाही ती माझ्या धमकी मी करते मला करू बस अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक 90 96 88 98 98 बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.